नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मुलांना टिफिनला काय करावं हा आपला रोजचाच प्रश्न असतो। तर त्यासाठी आपण ही आदल्या दिवशी पण तयारी करून ठेवू शकतो, फक्त दुसऱ्या दिवशी आपल्याला ते पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहे। तर हे आहेत मोड आलेल्या मुगाचे कटलेट। मूग म्हणजे की कोणीही खायला कंटाळाच करतं की मूग म्हणजे काय, नको ते, पण तुम्ही हे कटलेट नक्की मुलांना देऊन बघा, सगळेजण खूप आवडीने मागून मागून खातील। तर चला बघूया हे कसे बनवायचे ते। मूग म्हटले की बरेच जणांना आवडत नाही, तर हे बघा इथे मस्त मोड आलेले मूग मी 3 वाट्या घेतलेले आहेत आणि त्यासाठी पाव वाटी बेसन घेतलेलं आहे। तर आधी आपण बेसन भाजून घेऊया। तर इथे मी पॅन तापत ठेवला आहे आणि हे बघा असं 3 चमचे, आपल्याला 3 वाट्यांना 3 चमचे असं बेसन घ्यायचं आहे आणि ते छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चेपणा दूर होतो। 1-2 मिनटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला बेसनाचा सुगंध सुटलाय, छान भाजून झाले, काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल घालूया, छोटा चमचा। आता त्या पॅनमध्ये आपल्याला ह्या मुगाच्या कटलेट किंवा पॅटीस काय आपण म्हणू शकतो त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवायची। त्यासाठी मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत, तर ते 3 टोमॅटोची चटणी बनवणार आहे। तर मी हे 3 टोमॅटो कट करून घेतले, त्याचं बी काढून घेतलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला लागणार आहे 1 कांदा। तो कांदा पण मी असा 2 भाग करून घेतलेले आहेत। त्यासोबत आपल्याला लागणार आहे 2 मिरच्या, 1 फिक्की आणि 1 तिखट, अशा 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या। तर हे आपल्याला छान 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचे। गॅस बारीक ठेवायचा आहे, छान भाजलं पाहिजे ते। त्यात आपण मीठ घालून घेऊया, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील। तर हे आपण जेवढं चटणीला लागणार आहे तेवढं मीठ घालून घेऊया आणि यावर झाकण ठेवूया, तोपर्यंत आपण कटलेटची तयारी करूया। तर आता कटलेट बनवण्यासाठी इथे मी मोडाचे मूग घेतलेले आहेत आणि हे आपल्याला 3 वाट्या घ्यायचे आहेत। तुम्ही घरातील मेंबर्सनुसार कमी जास्त करू शकता। आता यात आपल्याला घालायचं आहे पनीर। खूप हेल्दी रेसिपी आहे ही, तर मी घरीच बनवलेलं आहे। हे पाऊण वाटी पनीर आहे, ते मी घातलेलं आहे। त्यात आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची, आलं लसूण, कढीपत्ता आणि इथे आपल्याला घालायचे जाडसर वाटून घेतलेले शेंगदाणे, ते पण आपल्याला यात घालून घ्यायचे आणि मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं बघा हे ओबडधोबड बारीक झालेलं आहे। यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आपलं बेसन राहिलंय ते घालून घेऊया आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊया। तर आपलं बघा इथे छान झालेलं आहे सगळं मिक्स। आता आपण एक काढून घेऊया, तोपर्यंत चटणी बघूया। हे बघा कांदा, टोमॅटो, लसूण छान शिजलेले आहेत। तर आपल्याला ही अशी टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे, पूर्ण जेवढी निघेल तेवढी, आणि हे थंड करून घ्यायचं आहे। तर मी हे सगळं काढून घेते। इथे तुम्ही बघू शकता छान मी साल काढून घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊया। आता यात आपण पाव चमचा हळद घालूया आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालूया आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। आणि हे पाणी अजिबात घालायचं नाही, पाणी न घालता आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या गोल गोल आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे। हे बघा अशा जास्त जाड नाही, अशा पातळ अशा टिक्की बनवून घेऊया आपण। आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या छान अशा टिक्की तयार झालेल्या आहेत। आता इथे मी नॉनस्टिक पॅन तापत ठेवलेला आहे, त्यात अगदी कमी तेल घालायचं किंवा जास्त पण घालू शकतात, पण आपल्याला हेल्दी बनवायची त्यामुळे मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं। हे असं सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्यात टिक्की ठेवून घ्यायची आहेत आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे दोन्ही साईडने। हे बघा मी छान जेवढ्या बनवलेल्या तेवढ्या भाजायला घातलेल्या आहेत आणि आपल्याला दुसऱ्या पण टिक्की बनवून घ्यायच्या आहे। आणि आता आपलं हे चटणीचं मिश्रण थंड झालंय, तर हे मिक्सरमध्ये घालून घेऊया। तर हे बघा 1 मिनिटानंतर मी पलटवायला सुरुवात केलेली आहे आणि अशा मस्त सोनेरी रंग भाजून झालेले आहेत। आता दुसऱ्या साईडने पण 1 मिनिट आपण भाजून घेऊया। आता इथे आपण हे मिश्रण सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि त्यात चटणीची टेस्ट वाढावी, मुलांनी खावी म्हणून आपण यात एक पनीरची हे चीजची क्यूब टाकलेली आहे। आता हे आपण बारीक करून घेऊया। थोडीशी मी साखर घालते, हे बघा
अगदी 2 चिमूट साखर आणि आता हे छान बारीक करून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता चटणीचा रंग खूप छान आलेला आहे आणि चवीला तर ही अप्रतिम लागते। आता आपण टिक्की बघूया। अशा टिक्की हलवायच्या, हे बघा छान सुटल्या आहेत। तर अजून आपण खालच्या साईडने बघूया, तर थोडीशी अजून भाजायची बाकी आहे। अजून अर्धा मिनिट आपण भाजून घेऊया। 1.5 ते 2 मिनिटं लागतात बारीक गॅसवर, पण छान कुरकुरीत करायचे आहेत आपल्याला। बारीक गॅसवर भाजल्याने काय होतं, आतपर्यंत छान ते भाजलं जातं आणि त्यामुळे चव छान येते। मोठ्या गॅसवर जर तुम्ही भाजला तर आतून कच्ची लागेल आणि मग ती खायला चव बरोबर लागणार नाही, म्हणून अगदी बारीक गॅसवर भाजून घ्या। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपल्या टिक्की हे बघा छान भाजल्या गेलेल्या आहेत, कुरकुरीत छान झालेल्या आहेत। हे बघा सगळ्या टिक्की भाजलेल्या आहेत। आता आपण या काढून घेऊया आणि दुसऱ्या मी बनवायला टाकते। सोबत ही बघा आपण ही जी बनवून घेतलेली मस्त चटणी, खूप छान लागते ही। अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतात, खूपच छान लागते। आणि त्याच्याबरोबर हे हेल्दी कटलेट, तर तुम्ही सुद्धा हे कटलेट नक्की बनवून बघा, खाऊन बघा, मुलांना टिफिनला द्या। आणि अशाच आणखी तुम्हाला काय काय रेसिपीज माझ्या बघायला आवडतील ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।